50च्या वयानंतर आजारी पडण्यापासून वाचायचं आहे का? तर या 5 वस्तू आहारातून काढून टाका. मित्रांनो, 50 वर्षांचे होणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू वाढत आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की 50 वर्षांनंतर कोणते अन्न तुमच्यासाठी योग्य नाही, काय खाऊ नये किंवा कमी खावे. लक्षात ठेवा, 50 वर्षांनंतर आपल्या खाण्यापिण्याच्या गरजा बदलायला हव्यात. कारण आपला मेटाबॉलिझम हळूहळू कमी होतो, कॅलरीज कमी खर्च होतात. कॅलरीज नीट जळल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. या वयात शरीराला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते, पण त्यांचे शोषण कमी होते. याशिवाय किडनी थोडी कमजोर होते, हाडे आणि सांधे कमकुवत होतात आणि संधिवात, आर्थरायटिस होण्याची शक्यता वाढते. म्हणून 50 वर्षांनंतर काही पदार्थ टाळणे गरजेचे आहे. पहिला नंबर, जास्त साखर असलेले पदार्थ. जसे चॉकलेट, कंडी, केक, पेस्ट्री, सोडा, लाडू, पेढे आणि तळलेल्या मिठाया जसे जिलेबी इत्यादी. हे सर्व साखरयुक्त पदार्थ आहेत, त्यामुळे त्यांना टाळा. जास्त साखर खाल्ल्याने डायबेटिस होण्याचा धोका वाढतो. रक्तात जास्त ग्लुकोज गेल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते, ज्यामुळे पेशींना इन्सुलिनचा योग्य प्रतिसाद मिळत नाही. तसेच जास्त साखर शरीरात सूज, इन्फ्लेमेशन वाढवते, ज्यामुळे संधिवात, हृदयाचे आजार आणि वृद्धत्व लवकर येण्याची शक्यता वाढते. यामध्ये कोणतेही विशेष विटॅमिन्स नसतात. दुसरा नंबर, जास्त मीठ, सोडियम असलेले पदार्थ. जसे प्रक्रिया केलेले मांस, कॅन सूप आणि खारट स्नॅक्स जसे भुजिया, चना चुरी इत्यादी. या पदार्थांमध्ये सोडियम खूप जास्त असते, त्यामुळे ते टाळावे. जास्त मिठामुळे हाय ब्लड प्रेशर होतो आणि त्यातून स्ट्रोक व हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तसेच किडनीलाही नुकसान होते. त्यामुळे मीठ कमी करणे आवश्यक आहे. त्याऐवजी तुम्ही रॉक सॉल्ट, सेंधव मीठ वापरू शकता, जे कमी ताकदीचे असते. आजकाल लो सोडियम मीठही उपलब्ध आहे, तेही वापरू शकता. कारण जास्त मीठ घेतल्यास ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे रिफाइंड पीठ, मैदा. आपण गहू खातो, पण गव्हातील सगळा फायबर काढून टाकला की ते रिफाइंड बनते. हे कुठे वापरले जाते? पास्ता, नूडल्स आणि इतर मैद्यापासून बनलेले पदार्थ. यामध्ये हे पदार्थ टाळले पाहिजेत कारण यामध्ये फायबर नसते. त्यामुळे बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन होते आणि वयानुसार त्याचे दुष्परिणाम अधिक वाढतात. ज्या पदार्थांमध्ये फायबर नाही, ते खाणे टाळणे आवश्यक आहे. शेवटची गोष्ट म्हणजे तळलेले पदार्थ जसे फ्रेंच फ्राईज, डोनट, समोसा, कचोरी, पकोडे इत्यादी. हे पदार्थ कमी तेलात किंवा तेलाशिवायही बनवता येतात. तेल वारंवार गरम केल्याने त्यात ट्रान्स फॅट वाढते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तसेच यामध्ये कॅलरीज जास्त असल्याने वजन वाढते. हे पदार्थ हृदयासाठी आणि एकूण आरोग्यासाठी हानिकारक आहेत. म्हणून मित्रांनो, 50 वर्षांनंतर या 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांचे सेवन कमी करा. साखरयुक्त पदार्थ, जास्त मीठ असलेले पदार्थ, रिफाइंड, मैद्याचे पदार्थ आणि तळलेले पदार्थ हे टाळा आणि निरोगी राहा. 50 वर्षांनंतरचा काळ हा आयुष्याचा आनंद घेण्याचा असतो. आयुष्यभर काम केल्यानंतर या वयात माणूस निवृत्त होतो आणि जीवनाचा आनंद घेऊ लागतो. अशा वेळी आरोग्य बिघडणे हे मोठे नुकसान ठरू शकते. म्हणून आपल्या आहारात आणि जीवनशैलीत योग्य बदल करा आणि निरोगी आयुष्य जगा. धन्यवाद.